आवी, झिंगे खाणार तू? अच्छा ठीक आहे, मग मी आज झिंगे बनवणार. हे छोटे छोटे झिंगे आहेत. आता मी यांना सगळ्यात आधी साफ करते आहे. यांना साफ करायची गरज असते कारण याच्यामध्ये ना खूप काटे असतात आणि मग जर असेच खाल्ले तर मग तोंडाला रुततात. म्हणून आपण छान प्रकाराने या झिंग्यांना साफ करून घेऊया आधी. आता हे झिंगे साफ झाले आहे. बघा किती सुंदर साफ झाले आहेत. आणि हे त्याचं डोकं ते आपण फेकून देऊ. आता याला छान पाण्यामध्ये धुवून टाकूया. त्याचा पूर्ण जे पण थोडाफार कचरा असेल तो निघून जाईल. पहिले मी नॉर्मल नळाच्या पाण्याने धुते आणि मग फिल्टरच्या पाण्याने पण धुवून घेते, चांगलं स्वच्छ व्हायला. आता आपण याच्यामध्ये जास्त काही नाही, थोडासा सांबार, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि कांदा. कांदा भरपूर टाकायचा कारण कांद्याने याच्यामध्ये टेस्ट येते, गोडपणा येते. तर आपण पहिले मसाला तयार करून घेऊ. मसाल्यामध्ये कोथिंबीर, लसण, अद्रक आणि थोडासा जिरा आणि मग आपण कमीत कमी 10 कांदे कापून घेऊया. मी 1 किलो झिंगे घेतले तर 1 किलो झिंग्याला 10 कांदे. आणि आता मी हे कोकोनट ऑइलमध्ये बनवते आहे. कोकोनट ऑइलमध्ये जे आपण झिंगे साफ केले आहे त्यांना छान फ्राय करून घेऊया. आणि फ्राय झाल्यावर बघा किती छान लाल लाल होत आहे. आता ते लाल झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मग आता आपण याच्यामध्ये थोडंसं अजून कोकोनट ऑइल टाकूया आणि कोकोनट ऑइलला गरम होऊ देऊ. आणि मग याच्यामध्ये कांदे टाकून देऊ. आता कांदे थोडे मऊ होतपर्यंत शिजू द्यायचे. त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट टाकून द्यायचं म्हणजे छान मऊ होऊन जातात. आता याच्यामध्ये आपण जे मसाला बनवला आहे तो टाकायचा, छान मिक्स करून टाकायचं. हे सगळं आपण कमी गॅसवरच करायचं. आता याच्यामध्ये थोडं तिखट, थोडं हळद टाकून पुन्हा आपण मिक्स करून घेऊ. आणि छान मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये आपण जे झिंगे तळून ठेवलेले आहे ते टाकून देऊ पूर्ण. आणि याला मग छान प्रकाराने झाकून ठेवूया थोड्या वेळ. मिक्स करून छान मिक्स करायचं. म्हणजे आता झाकून ठेवल्यावर त्या पाण्यामध्ये शिजू द्यायचं. आणि मग झालं की अजून कुठलं पाणी नाही टाकायचं. आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून छान मिक्स करून आता मी हे अवीला देणार. अवीसाठी मी हे प्लेट काढत आहे आणि अवीकडे जाते. अवी, झिंगे खाणार तू पुन्हा? हो, अवीला झिंगे आवडले. ये